शिवाजी महाराजांची जयंती का साजरी होते? काहीतरी कारण आहे की नाही? काय कारण आहे नेमकं? महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त पुतळे कुणाचे असतील? महात्मा गांधींचे असतील, आंबेडकरांचे असतील, पण त्याचबरोबर शिवाजी महाराजांचे पुतळे. मी 1952 पासून म्हणजे गेली जवळजवळ आता 58 वर्ष सार्वजनिक जीवनामध्ये आहे. महाराष्ट्रभर फिरत असतो. महाराष्ट्रामध्ये काय वास्तविक पाहता शिवाजी महाराज एक राजे होते. आपण राजेशाही नाहीशी केली आणि राजेशाहीच्या ऐवजी लोकशाही आणली. मग लोकशाहीमध्ये एका राजाचं कौतुक कशाबद्दल? काहीतरी कारण आहे ना. काय कारण आहे ते? मला जाणवलेलं कारण सांग. शिवाजी हा एक असा राजा होता की ज्यानं रयतेच्या प्रजेच्या कल्याणाची काळजी केली. बाकीचे राजे जे होते ते आपली स्वतःची काळजी करत होते, आपल्या नातेवाईकांची काळजी करत होते, आपल्या सोयऱ्याधाऱ्यांची काळजी करत होते. शिवाजी महाराजांनी मात्र रयतेची काळजी केली. मी हे शिवाजी महाराजांच्यावर पुस्तक लिहिलं. आतापर्यंत 1,00,000 प्रति विकल्या. शिवाजीवर लिहायला मी तर कम्युनिस्ट आहे, मग एका राजाबद्दल लिहायला हा कम्युनिस्ट का तयार झाला? आणि लोकांनी तरी त्याची पुस्तकं 1,00,000 का वाचली? याच्यामध्ये काहीतरी एक मर्म आहे. त्याच्या एक दोन गोष्टी तुम्हाला माहित असतील. माहित असल्या तरी पुन्हा सांगतो. आणि आज 2000 सालच्या आगोमाग शिवाजी महाराजांचं चरित्र सांगायचं कारण काय? याचं मुख्य कारण असं आहे, सध्या शिवाजी महाराजांचा इतिहास, शिवाजी महाराजांचं चरित्र विकृत करून सांगतायत, वाकडं करून सांगतायत. काही मंडळींना वाकडं करता येत नाही म्हणून नुसताच फोटो लावतायत, त्याला हार घालतायत. आपल्याला असं वाटतं का ज्या अर्थी यानं फोटो लावला, यानं हार घातला, ज्या अर्थ्या जय शिवाजी म्हणाला, त्या अर्थ्या बहुतेक शिवाजीचा भक्त असतात. माझं असं मत आहे, शिवाजीच्या नावानं जे जे बोलतात ते शिवभक्त असतातच असं नाही. त्यामुळे ते काय करतात, त्यांनी एक युक्ती योजलेली आहे. सगळ्यात जोरात जय शिवाजी म्हणायचं, मोठा फोटो लावायचा, मोठा हार आणायचा, गुलाल आणायचा, तो उधळायचा, वर्गणी गोळा करायची, थोडीफार खर्चायची, थोडीफार खिशात घालायची आणि मिरवायचं काय म्हणून? शिवाजी महाराजांचे भक्त. हे शिवाजी महाराजांचं चरित्र सांगत नाही. कुणाचे फोटो लागतात? तुमच्या गावात लागलेत का नाही मला माहिती नाही. आमच्या गावामध्ये एका 24 वर्षाच्या मुलाचा फोटो लागला. ते अलीकडे ते प्रिंटिंग निघालं की नाही, काय म्हणतात त्याला तुम्ही? डिजिटल दांडगाचा दांडगा फोटो. ते म्हणजे त्याच्यावर काय लिहिलेलं आहे, आपल्या भागाचे भाग्य विधाते. मुलगा जन्माला कधी आलं?
आणि हे भाग्य विधाता कधी झालं. मग असल्या लोकांचे फोटो लावायच्या ऐवजी शिवाजी महाराजांचा फोटो लावणं चांगलंच आहे, चांगलंच. पण नुसता फोटो लावायचा नाही, फोटोची पूजा करायची आणि विचाराला काळी लावायची, हे बरोबर नाही. म्हणून शिवाजी महाराजांचं चरित्र आपण समजावून घ्या. तुम्हाला पन्हाळगडला एकदा शिवाजी महाराज आणि शिवाजी महाराजांना त्यांच्या शत्रूनं बाहेर न वेढा घातला. 2 महिने झाले, 3 महिने झाले. आतमध्ये जो जनावरांना चारा होता, माणसांचं धान्य होतं, ते संपत आलं. आता करायचं काय? चारी बाजूला वेढा, शत्रू असा बहादर निघाला. तो म्हणला मी आत येतच नाही. म्हणजे तुम्ही आणि तुमची गुरं जनावर उपाशी मारू देत, आतल्याला बाहेर जाऊ देत नाही, बाहेरच्याला आत जाऊ देत नाही. अलीकडे आम्ही मंडळीने एक शब्द काढलाय, कुणाला असं गोल करून बसल्यावर काय म्हणतो आम्ही त्याला? घेराव केला, घेराव. त्याचा घेराव केला. मग शिवाजी महाराज युक्ती केली. काय युक्ती केली? त्यांनी एक खोटा शिवाजी केला. शिवाजी सारख्या दिसणाऱ्या माणसाला त्याला कपडे बिपडे घातले, टोप वगैरे घातला, गळ्यात त्या माळा बिळा, म्हणजे शिवाजीच पक्का शिवाजी तयार केला आणि पालखीत बसवला. शिवाजी महाराज पालखीत जाणार, मग त्याला पालखीत बसवला आणि तो जिथं वेढा होता शत्रूच्या सैन्य, त्याच्या आजूबाजूला उगाचच मिरवत राहिला. हेतू काय होता? याला शत्रूनं पकडावं, त्याप्रमाणे त्याला शत्रूनं पकडलं. सापडला रे सापडला, शिवाजी सापडला म्हणून बोंबाबोंब सुरू झाली आणि हत्यारबंद पोलीस, हत्यारबंद जे काही सैनिक होते ते सुद्धा जरा वेड्यामध्ये ढील पडली. ती ढील पडल्याची लक्षात आल्याबरोबर शिवाजी महाराज घोड्यावर बसले आणि विशाळगडला निघून गेले. ही गोष्ट तुम्ही ऐकली असेल. आता मी काय सांगतो, खोटा शिवाजी जो बनला होता, त्या खोट्या शिवाजीला हे माहित होतं का नाही की आपण पकडले जाणार? पकडले जायचे हाच तर नाटक होतं ना. आणि पकडले गेल्यावर लवकर नाही तर उशिरा हा खोटा शिवाजी आहे हे लक्षात येणार का नाही? लक्षात आल्यावर काय होईल? खटला बिटला भरतील काय वकील साहेब? देवाची शपथ घेऊन खरं सांग खोटं सांगायचं काय होईल काय? लक्षात आल्याबरोबर मुडकं कापणार. माहित होतं का नाही त्याला? असं माहित असताना सुद्धा तो मरायला का तयार झाला? कोण होता तो? आपल्याला काय होतंय, शिवाजी महाराज माहित असतंय, पण ज्यांच्यामुळे शिवाजी मोठा झाला, ज्यांच्यामुळे शिवाजी जगला, ती नाव आपल्याला माहित नसतात. त्याचं नाव काशीद, शिवा काशीद. पन्हाळ्याला गेला तर त्या शिवा काशीदाची समाधी पाहुण्या. व्यवसायाने न्हावी असलेला साधा मनुष्य, पण तो मनुष्य शिवाजीच्या साठी मरायला तयार झाला. का तयार झाला? तुम्हाला विचारतो, उत्तर देऊ नका, तुमच्याशीच द्या. आता ज्यांना तुम्ही निवडून दिलं आणि जे आता राजे झालेत, त्यांच्यावर जर समजा असा बाका प्रसंग आला तर तुम्ही ज्यांनी त्याला मतं दिली ते त्याच्यासाठी मरायला तयार व्हाल का? हे माझी बहीण दाटी सांगायला लागली आहे, आम्ही म्हणून मरू दे तिकडे. शिवाजीच्या साठी शिवा काशीद मरायला तयार झाला. शिवा काशीद हा एकटाच असा माणूस नव्हता. वाटेमध्ये गोटखिंड होती विशाळगडला जाताना, ती खिंड अडकून बाजीप्रभू देशपांडे हा उभा राहिला होता. बरोबर 5-50 सैनिक
मुकाबला काही हजार सैनिकाच्या बरोबर आपण मरणार हे त्याला माहित होतं. बाजीप्रभू देशपांडेला आपण मरणार हे माहित होतं, पण त्याला काम काय सांगितलं होतं शिवाजीनं? त्याला काम असं सांगितलं होतं, जमल तितकं तटव, मला पुढे जायला वाव मिळेल, विशाळगडावर गेलो का मग मी घाबरत नाही, तास 2 तास तुला जमेल तेवढं तटव. आणि बाजीप्रभू देशपांडेंनी कथाकार सांगतात शिवाजी महाराजांना असं आश्वासन दिलं होतं, म्हणाला महाराज विशाळगडावर जाऊन आणि खुणेची तोफ जोपर्यंत ऐकू येत नाही तोपर्यंत बाजीप्रभू देशपांडे प्राण सोडणार असं सांगितलं. आणि त्याप्रमाणे बाजीप्रभूंना अडवलं. बाजीप्रभू मेला, त्याच्याबरोबर 500 पावळे होते ते मेले. शिवाजी महाराज सुखरूप राहिले. बाजीप्रभू देशपांडे मरायला का तयार झाला? शिवा काशीत मरायला का तयार झाला आणि तुम्ही का नाही होत? तिसरी गोष्ट, असे बरेच लोक होते त्याचा उल्लेख अगोदर प्रास्ताविकामध्ये माझ्या मित्रांनी केला. आग्र्यावरनं सुटका, आग्र्याला शिवाजी महाराज कैदेत जाऊन बसले, आपल्याला माहिती. त्या पेटाऱ्यातनं ते निघून आले, पेटाऱ्यात बसून बाहेर पडले आणि इकडे महाराष्ट्रामध्ये आले. माग एक माणूस शिवाजी म्हणून झोपला होता गादीवर आणि त्याचा एक जण पाय चिपीत बसला होता. म्हणजे पाऱ्यावरच्या मोगलांच्या सरदारांना वाटावं शिवाजी आतमध्ये आहे, त्याचा जोडीदार त्याचे पाय दाबतोय, ते बेफिकीर राहतील ही युक्ती केली. तिथं खोटा शिवाजी केला. पहिला शिवकाशी तिथे खोटा शिवाजीत का नाही झोपला होता, तो खोटा शिवाजी आणि त्याचे पाय चिपीत होते, तो त्याचा खोटा सैनिक. कोण ते लोक? एक होता हिरोजी फर्जन आणि दुसरा होता मदारी मेहतर. एक हिंदू आणि एक मुसलमान. तासानं नाही तर 4 तासानं आपलं सोंग उघडकीला येणार हे त्या मदारी मेहतरला आणि हिरोजी फर्जनला माहित होतं की नाही? मग माहित असताना ते मरायला का तयार झाले? मेले ना ते. शिवाजी जगावा म्हणून माणसं मरायला तयार होती, मरायला तयार होती. मी मराठी शाळेत होतो तेव्हा मला एक कविता होती, तुम्ही कोणी ऐकली की नाही मला माहिती नाही, तुम्हाला माहित असेल. कविता अशी होती, खबरदार जर टाच मारुनी जाल पुढे चिंधड्या उडविन राई राई येवड्या, अशी कविता होती. कवितेची कल्पना काय? बांधावरनं 4 घोडेस्वार चाललेले आहेत. एका शेतकऱ्याचं 12 वर्षाचं एवढंस कार्ट, याच्या हातात काहीच नाही त्या पोराच्या, पण ते जे घोडेस्वार चालले होते ज्यांच्याकडे तलवारी ढाली होत्या त्यांना अडवतो, म्हणतो खबरदार कुठे चाललास, चिंधड्या उडवीन तुझ्या, असं म्हणतो तो. आणि मग त्याला हे सांगतो ते सांगतो. बऱ्याच वेळ झाला ते घोडेस्वार काही बोलणार, पण त्या घोडेस्वाराच्या चेहऱ्यावर हसू दिसायला लागलं. त्या पोराला वाटलं हसायला काय लागलं, मी याला शिव्या देतोय. आणि 2 मिनिटांनी असं लक्षात आलं तो घोडेस्वार दुसरा तिसरा कुणी नव्हता, शिवाजी महाराजच होते. म्हणजे त्या पोरानं शिवाजी महाराज पाहिला नव्हता. देणं नाही घेणं नाही, सरदारकी नाही, इनाम नाही, तलवार नाही, काही नाही, पण तलवार असणाऱ्या माणसाला आडवं जायचं धारिष्ठ त्याच्या डोक्यामध्ये आहे. शिवाजी महाराजांच्या काळामध्ये हे लोक का मरायला तयार झाले याचं उत्तर ज्याला कळेल त्याला शिवाजी कळेल, नाहीतर नुसतीच दाढी दिसेल आणि टोप दिसेल. मग शिवाजीसाठी लोक काय म्हणाल? माझं उत्तर सांगतो. शिवाजीनं रयतेची काळजी केली, त्या लोकांची काळजी केली आणि म्हणून रयतेनं शिवाजीची काळजी केली. त्यांनी एकपट काळजी केली, यांनी दसपट काळजी केली. काही गोष्टी माझ्या मित्रांनी सांगितल्यात. शिवाजी महाराजांचं राज्य यायच्या अगोदर
लढाईच्या धुमश्चक्रीमध्ये घोडदळ जे असायचं ते शेतकऱ्याच्या उभ्या पिकातनं जायचं. हातातोंडाला आलेलं पीक, लहान मुलासारखं वाढवलेलं पीक बघता बघता जमीनदोस्त व्हायचं. तक्रार करता येत नाही, तर कुणाकडे तक्रार करणार? ज्या राजाकडे तक्रार करणार त्याच घोडदळ होतं. असं इतर राज्यांची पद्धत होती. शिवाजी महाराजांनी आपल्या सईनं आपल्या सैनिकांना दिलेली आज्ञा आता शोधून सापडलेली आहे. त्या आज्ञेमध्ये शिवाजी महाराजांनी सांगितलं, आपलं सैन्य उभ्या पिकात न जाता कामा नये. शेतकऱ्यांना काय वाटेल अशी आज्ञा केली. आणि जेव्हा त्याच शेतकऱ्यांनी ज्यांच्या पिकात सैन्य जात होतं त्याच्याऐवजी शिवाजीचं सैन्य आलं आणि ते पिकात जायच्या ऐवजी कडेकडेनं गेलं. आणि ते तसं का गेलं हे जेव्हा त्या शेतकऱ्याला कळालं असेल तेव्हा त्याला शिवाजी बद्दल काय वाटलं असेल? तेव्हा तो म्हणाला, लाख मरो पण लाखाचा पोशिंदा न मरो. आम्ही मेलो तरी चालेल पण शिवाजी जगला पाहिजे. ज्याचा उल्लेख केला ती आत्ताच्या काळाशी तुलना पाहण्याजोगी गोष्ट आहे. ते भाजीच्या देठाला सांगितलं ना मी, रयतेच्या भाजीच्या देठाला हात लावू नका. ती कथा मुळात अशी आहे, इतर राजांचे जे कोणी सरदार होते ते जेव्हा मोहिमेला जायचे तेव्हा कोणत्या तरी एका गावामध्ये त्यांचा मुक्काम पडला. तासगावला मुक्काम पडला. मग त्या तासगावच्या लोकांनी सगळ्या सैन्याला जेवायला घालायचं, घोड्यांना दाना वैरण करायची. मग हे धान्य कुठून यायचं? ज्याच्या कणगीत असेल त्याचं पाटलानं उचलून आणायचं, ज्याच्याकडे असेल त्याची वैरण उचलून आणायची, ज्याच्याकडे कोंबड्या असतील त्या कोंबड्या आणायच्या. आणि पैसे देत होते का? बाकीचे राजे पैसे देत नव्हते. पैसे मागितलं तर मेलच का नाही ते? कोणाकडे पैसे मागतोस तू? असं हे शिवाजीच्या लक्षात आल्यानंतर शिवाजी महाराजांनी आज्ञा केली होती, तुमच्या हाती किल्ल्यातील खजिन्यातून ऐवज दिला आहे. मुक्कामाच्या ठिकाणी जो काही दाना गोटा वैरण लागेल ती रोख पैसे मोजून घ्यावयाची. आणि त्या पत्रामधलं शेवटचं वाक्य आहे, मी तुम्हाला सांगतो, एखाद्या कवीला लाज वाटेल अशा अर्थाचं वाक्य आहे. असं वाक्य आहे, रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लावू नका. कशाला? अहो भाजी ती काय? बरं भाजीला म्हणत नाही भिडू, भाजीच्या देठाला. देठ कशाला? म्हणजे भाजी भाजी काढून घ्यायची आणि देठ टाकून द्यायचं की नाही? त्या देठाला सुद्धा हात लावू नका अशी आज्ञा शिवाजी महाराजांनी केली. आता घोडदळ नाहीये पण कलेक्टरचे आणि मामलेदारचे मुक्काम गावोगावी पडतात का नाही? का नाही पडत? त्याची सरबराही गावच्या तलाठ्याला आणि मामलेदारला करावी लागते का नाही? त्यासाठी तो कोंबड्या आणि काही आणतो का नाही? आणलेल्याच पैसे देतो काय? देत नाही. म्हणून हे जे मुक्काम टाकणारे अधिकारी आहेत आणि त्यांना लोकांच्याकडनं आणून फुकट आणून देणारे लोक आहेत, ते शिवाजी महाराजाची ही गोष्ट सांगत नाहीत. शिवाजी महाराज की जय म्हणतात पण रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लावू नका हे सांगत नाहीत. आणि हे का सांगितलं हे सांगत नाही. कारण का? एखादं कोणतरी फारुख सारखं कार्ट उठायचं आणि शिवाजी महाराज की जय म्हणला, मग रात्रीच्या कोंबड्याचे पैसे तेवढे द्या असं म्हणेल ना. कारण शिवाजी महाराजांना सांगितलंय म्हणून तुम्हाला मी सांगतो. ते म्हणतात शिवचरित्रातला
मेक शब्द आहे. शिवाजीनं रयतेच्या इस्टेटीची काळजी केली, संपत्तीची काळजी केली. रांजाच्या पाटलाची गोष्ट माझ्या मित्रांनी सांगितली. मला सांगा, रांजाचा पाटील म्हणजे कोण होता? हा रांजाचा पाटील शिवाजी महाराजांनी नेमलेला पाटील, यांचा अधिकारी. हा काय लुंग्या सुंग्या नव्हे, बाबराव या, हा काय लुंग्या सुंग्या मनुष्य नव्हे. पण शिवाजी महाराजांना कळालं, कारण त्या रांजाच्या पाटलानं गावातल्या एका कुणब्याच्या गरीब शेतकऱ्याच्या तरण्या ताठ्या सुनेवर बलात्कार केला. गावच्या पाटलानं अत्याचार केला, सांगायचं कुणाकडं? पोरीनं तक्रार केली नाही, सासूने केली नाही, सासऱ्याने केली नाही. गावाला कळालं, गाव गप राहिला. पण शिवाजीला कळालं, त्यानं मुसक्या बांधून आणल्या आणि त्याचे हातपाय तोडले. तुम्ही विचार करा, जेव्हा मावळ खोऱ्यातल्या आया बहिणींना कळालं असेल की कुणब्याच्या लेकी सुनांच्यावर ज्यांनी हात टाकला त्यांचे हातपाय शिवाजीनं कापले, तेव्हा त्या आया बाया काय म्हणाल्या असतील? तर म्हणाला असतील, हा जगला पाहिजे, आम्ही मेलो तरी चालेल, असं त्यांच्या मनात आलं असेल का नाही? शिवाजीनं रयतेच्या इस्टेटीची काळजी केली, शिवाजीनं रयतेच्या अब्रूची काळजी केली, म्हणून रयतेनं शिवाजीची काळजी केली. रयत शिवाजीच्या साठी मरायला तयार झाली. आता खेडोपाडी बलात्कार होत आहेत का नाही? का नाही? कुणब्याच्या पुरीवर जरा बरी दिसली म्हणजे हात टाकला जातोय का नाही? का नाही टाकला जात? तुम्हाला जरा माना हलवायला वही नाही म्हणायला सुद्धा जरा अवघड वाटतंय. वाटू द्या, वाटू द्या, हळूहळू तुम्हाला बी सवय होईल. आता जर एखाद्या कार्ट्यानं एखाद्या पुरीवर बलात्कार केला तर आताचे राजे हातपाय तोडतात. काय काय सांगतायत? काय करतायत? माझा अनुभव सांगतो, तुमचा काय असेल ते बघा. डीएसपी ला फोन जातो आणि आजचा राजा डीएसपी ला सांगतो, पोरगा आपला आहे, चुकलं असेल सांभाळून घ्या. मग ते सांभाळून कसं घ्यायचं माहिती आहे? त्या केसचा पुढे निकाल असा निघतो का ती पोरगीच नालायक होती. असं होतंय का नाही? मग आता शिवाजी महाराजाचं सांगतील काय रांजाच्या पाटलाची गोष्ट? कशाला सांगतील? शिवाजी महाराजांचं चरित्र समजावून घ्यायचं, त्याचं कारण आजच्या काळामध्ये त्या चरित्राचा उपयोग आहे. थोर पुरुषांची चरित्र समजावून घ्यायची म्हणजे केवळ गुणगान गाण्यासाठी, गुलाल उधळण्यासाठी किंवा हार घालण्यासाठी नाही, तर आज आपण कसं वागावं याच्यासाठी ते आहे. आणि म्हणून तुम्हाला मी सांगतो का, ही गोष्ट मी तुम्हाला सांगतो. आणखी एकच महत्वाचा मुद्दा सांगायचा, वेळ मिळाला तर बरंच सांगू. शिवाजी महाराजांचा धर्माकडे पाहण्याचा दृष्टिकोन काय? शिवाजी महाराजांनी धर्माकडे शिवाजी महाराज कसे पाहत होते? शिवाजी महाराज हिंदू होते, स्पष्ट गोष्ट आहे. ते हिंदू धर्मावर त्यांची निष्ठा होती. ते आपलं राज्य हिंदूंच्या राजांनी करावं तसंच करत होते. पण ते इतर धर्माच्या लोकांचा, विशेषतः मुसलमान धर्माच्या लोकांचा द्वेष करत होते काय? असं एक तरी उदाहरण, अपवाद म्हणून एक उदाहरण अख्ख्या शिवाजी महाराजांच्या इतिहासामध्ये अनेकांनी शिवाजीच्या बद्दल लिहिलं, बखरी लिहिल्या. त्या काळातले कागदपत्र आहेत, कशात दिसत नाही. लोकांच्यात शिवाजी महाराजांची प्रतिमा कशी आहे? वस्तुस्थिती ही अशी. पण लोकांच्यात काय आहे? सामान्य माणसाला काय वाटतंय? शिवाजी महाराज म्हणजे मुसलमानांचा अगदी काय म्हणायचा
कर्दन काळ. एका 150 कवीनं कविता करून ठेवली. शिवाजी न होता तो काशी की काबा होती. आणि पुढे त्यानं लिहून ठेवलं की सबकी सुनता होती. सबकी सुनता म्हणजे सगळ्या जणांच्या सुनता झाल्या असत्या जर शिवाजी नसता तर, असं लिहून ठेवलं. मग ते सांगून काही लोक काय सांगतायत, हे बघा कवीची कविता, शाहिराचा पोवाडा, शाहिराचा पोवाडा, कीर्तनकाराचं कीर्तन आणि इतिहास हे एकच आहे का? इतिहास वेगळा, पोवाडा वेगळा. अहो काही पोवाड्यात असं लिहून ठेवलेलं आहे शिवाजी महाराजांना पाखरासारखं उडता येत होतं. खरंय का हे? पण त्या पोवाडे करण्याला वाटलं जरा मोठा करून सांगितलं पाहिजे शिवाजी, त्यांनी मोठा करता करता त्याला पंखच जोडून टाकले. एकाने लिहून ठेवलं शाहिस्ते खानाच्या पुढे शिवाजी महाराज भिंतीतून प्रगटले, पोवाड्यात. पुढे लिहिलं शिवाजी महाराजांना अदृश्य होण्याची शक्ती होती. मी त्यानं बटन दाबलं, काय दाबत होते तेव्हा कोणाला माहिती बटन होतं का नाही, पण ते अदृश्य व्हायचे. आणि दुसरं काही केलं की मग ते दिसायला लागायचे. अतिशयोक्तीनं चुकीचा इतिहास लोकांच्या पर्यंत गेला. काहींनी मुद्दाम खोटा इतिहास सांगितला आणि शिवाजी हा मुसलमानांचा द्वेष्टा होता असं शिवाजी महाराजांचं चित्र समाजापुढे निर्माण केलेलं आहे. हे खरं आहे का? आता हिंदू लोकांना वाटतं की बा शिवाजी महाराज ग्रेट होता, बरोबर, आयला शिवाजी होता म्हणून बरं झालं, म्हणून तर त्याला आपल्याला बी गाड्या आल्या असत्या असं कोणी वाटत असेल. पण मी उलट विचारतो, मुस्लिम समाजामध्ये सुद्धा शिवाजी महाराजांच्या बद्दल काय प्रतिमा आहे? हा मुस्लिमांचा द्वेष्टा होता अशी मुस्लिमांच्या मध्ये शिवाजी महाराजांची प्रतिमा आहे का नाही? आजच्या संयोजकांचं मी कौतुक करतो एवढ्यासाठी की त्यांनी शिवाजी समजावून घेण्याचा उपक्रम सुरू केला. शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेच्या कामात अनेक मुसलमानांचं रक्त सांडलेलं आहे. केवळ हिंदूंचं रक्त सांडलं असं नाही, केवळ मराठ्यांचं रक्त सांडलं असं नाही, तर महाराष्ट्रामध्ये स्वराज्य स्थापनेच्या कामी मुसलमानांचं रक्त सांडलेलं आहे. इथे काही यादी लावलेली असं मला सांगण्यामध्ये आलं. काही नावं जरा नीट लक्षात ठेवा. कुणी जर सांगायला लागला की नाही जय शिवाजी, तर आपण बी म्हणावं जय इब्राहिम खान. जेवण हा इब्राहिम खान कोण? त्याला सांगा, तुला माहित असेल तर मला माहिती आहे. शिवाजी महाराजांच्या तोफखान्याचा प्रमुख, तोफखाना हा शिवाजीच्या काळामध्ये सगळ्यात प्रगत हत्यार, त्याचा प्रमुख एक मुसलमान. शिवाजी जर मुसलमान द्वेष्ट असता तर इब्राहिम खानाला तोफखान्याचा प्रमुख केला असता का? साधा विचार या. आता काही मंडळी एवढंच ऐकून काय सांगतील, एखादं मुसलमान चांगलं असतंय हो नाही असं नाही. आमच्या गल्लीतला ममद्या चांगला आहे पण एकूण मुसलमान नालायक. दुसऱ्याला विचारा तुझं काय म्हणत, आमच्या गल्लीतला अब्दुल्ला बी चांगला आहे पण एकूण मुसलमान. तर कोणीतरी म्हणेल एखादा इब्राहिम खान असल हो, एखादा इब्राहिम खान नाही. शिवाजी महाराजांना जे आरमार तयार केलं त्या आरमाराचा प्रमुख दरिया सारंग दौलत खान मुसलमान, तोफखान्याचा प्रमुख मुसलमान, आरमाराचा प्रमुख दौलत खान. सगळी नाव मला एकदम आठवायची नाही म्हणून मी तर लिहून आहे. तुम्हाला ज्यांना शक्य असेल ते लिहून ठेवा, नसेल तर त्या पाट्यावर लिहून घ्या.
आणि मदारी मेजरचं नाव तुम्हाला मी सांगितलं. हा बॉडीगार्ड, खाजगी सेवक, म्हणजे शिवाजी महाराजांच्या शरीराचं, जीवाचं, प्राणाचं रक्षण करायची जबाबदारी शिवाजी महाराजांनी एका मुसलमानाच्यावर सोपवली होती. म्हणजे शिवाजीचा मुसलमानांच्यावर किती विश्वास होता याचंही लक्षण आहे का नाही. आता बाबूरावांनी आठवण करून दिली, मी बी लिहून आणले. सिद्दी हिलाल, सिद्दी हिलाल नावाचा एक मुसलमान शूर सरदार शिवाजी महाराजांच्या सैन्यात होता. पन्हाळगडला जेव्हा लढा दिला, वेढा दिला, तेव्हा नेताजी पालकर बाहेर होता. नेताजी पालकरनं बाहेरून हल्ला केला आणि तो वेढा फोडून शिवाजी महाराजांकडे जाता येतं का प्रयत्न केला. त्यावेळेला नेताजी पालकर बरोबर हा सिद्दी हिलाल मुसलमान सैन्याच्या विरुद्ध, सिद्दी जोहरच्या विरुद्ध, बरोबर, सिद्दी जोहरनं वेढा दिला होता. सिद्दी जोहरच्या विरुद्ध सिद्दी हिलाल शिवाजीच्या बाजूने, आणि त्या लढाईमध्ये या सिद्दी हिलालचा मुलगा वाहवा हा बळी पडला. मुसलमानाचं रक्त शिवाजी महाराजांच्यासाठी सांडलं. अशी कितीतरी उदाहरणं सांगता येणं शक्य आहे. सरनोबत म्हणजे सैन्याचा प्रमुख, ज्याचा उल्लेख केला, नूर खान बेग मुसलमान सैन्याचा प्रमुख काही काळ होता. पण याच्यापेक्षा एकच मुद्दा सांगतो, तो म्हणजे विजापूरला मुसलमानांचं राज्य होतं. त्यांच्याकडची 500-700 पठाणांची फौज शिवाजी महाराजांकडे आली. हे इतिहासात लिहून ठेवलंय बरं का, ग्रँड डपनं लिहून ठेवलंय. म्हणजे मी माझ्या पदरचं काही सांगत नाही किंवा सिरियल बिरियल नाही, नाटक सिनेमा नाही. मी इतिहास सांगतोय, पवाडा सांगत नाही, शाहिरी करीत नाही, इतिहास सांगतोय. आणि हा इतिहास लिहिलेला आहे. शिवाजी महाराजांच्याकडे ते आले आणि ते म्हणाले की आम्हाला तुमच्या पदरी चाकरी करायची आहे. तुमचं नाव ऐकून आम्ही इतक्या लांब आलो. शिवाजी महाराज वयाने लहान होते. त्यांनी त्यांच्या पदरी असलेला एक मोठा सरदार, अनुभवी सरदार गोमाजी नाईक पानसंबर या नावाचा सरदार होता, वयस्कर. त्यांना तो काका म्हणायचा. तो म्हटला, काका, पठाण आलेले आहेत, परधर्माचे आहेत, आपल्या पदरी चाकरी करू मागतायत, काय करावे आपण, सल्ला द्या. गोमाजी नाईक पानसंबळांनी जो सल्ला दिला तो इतिहासामध्ये नमूद आहे. गोमाजी नाईक पानसंबळ असं म्हणाले, ज्यास राज्य करावयाचे त्याने आपल्या नोकरांची, आपल्या रयतेची, धर्माची चौकशी करता कामा नये. त्याला सर्व सारखेच असले पाहिजेत. आणि पठाणांची तुकडी शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये सामील झाली. असे कितीतरी उदाहरणं सांगता येणं शक्य आहे. शिवाजीच्या सैन्यामध्ये अनेक मुसलमान होते, त्यांचे रक्त स्वराज्याच्यासाठी सांडलेलं आहे. शिवाजीच्या पदरी मुसलमान होते. तुम्हाला 10-5 नावं सांगितली, जरा उरफाटा विचार करून पहा. शिवाजीच्या काळात मुसलमानांच्या पदरी, तर मुसलमान सरदार होते, राजे होते, त्यांच्या शाया होता, बादशाह होते. मग मुसलमान राजांच्या पदरी हिंदू होते का नाही? हिंदू मुसलमान अशी जर लढाई असती तर ज्याप्रमाणे हिंदू शिवाजीच्या पदरी मुसलमान दिसले नसते, तसेच मुसलमानांच्या पदरी हिंदू राजे दिसले नसते. पण मुसलमानांच्या पदरी चाकरी करणारे हिंदू राजे होते का नाही? काय आहे, काही लोकांना इतिहास आवडत नाही. का आवडत नाही? गैरसोयीच आहे. खरा इतिहास सांगितला तर ते त्रास होते आपल्यालाच, म्हणून ते सांगत नाही. शिवाजी महाराजांचे वडील शहाजी राजे
कुणाच्या पदरी चाकरी करत होते? विजापूरच्या मुसलमान शाहीच्या पदरी शहाजी राजे चाकरी करत होते, नोकरी करत होते. खरी गोष्ट आहे का खोटी गोष्ट आहे? आता तुम्ही म्हणजे शहाजी राजांशी बोलतोय, मारतील ना तुला धरून. आतापर्यंत लई जणांनी मारायचा प्रयत्न केला, कोण पोचला नाही आतापर्यंत, कारण इतिहासच आडवा आला त्यांच्या. हे शहाजी महाराज. लखुजी जाधव हे नाव ऐकलंय तुम्ही? लखुजी जाधव. लखुजी जाधव कोण? जिजामातेचे वडील. हे कुठे, हे कुणाच्या पदरी चाकरी करत होते? मुसलमानांच्या पदरी चाकरी करत होते. असे किती, हे मी मोठी नावं सांगितली. शिवाजी महाराजांचे सख्खे मामा मोहिते हे मुसलमानांच्या पदरी चाकरी करत होते. काही काही नावं जरा नीट लक्षात ठेवावी हो. काय होते ते आजकाल त्यांचे वारस लई जोराजोरात शिवाजी महाराज की जय म्हणते. फलटणचे निंबाळकर शिवाजी महाराजांच्या विरुद्ध, जावळीचे मोरे शिवाजी महाराजांच्या विरुद्ध मुसलमानांच्या बाजूचे, सावंतवाडीचे खेम सावंत मुसलमानांच्या बाजूचे शिवाजीच्या विरुद्ध, सूर्यराव शृंगारपुरे शिवाजी महाराजांच्या विरुद्ध. ही यादी फार मोठी आहे. आणि शिवाजीनं त्यांची पर्वा केली म्हणतात, जावळीच्या मोऱ्याची, फलटणच्या निंबाळकराची. कापून काढले हो. असू नका, खरंच आहे. कोण सांगत नसल्यामुळे तुम्हाला असू येते. त्यांनी जसे मुसलमान कापले तसे मराठे कापले. स्वराज्याच्या स्थापनेमध्ये जो जो आडवा आला असेल त्याला कापून काढला. परवा केली नाही याची जात कोणती आहे ना, माझ्या रक्ताचा आहे का नाही. व्यंकोजी भोसले रक्ताचं नातं असलेला भाऊ, त्याला कापून काढायची पाळी आली. मुसलमानांच्या बाजूचा. त्या काळातल्या लढाया या हिंदू विरुद्ध मुसलमान अशा नव्हत्या. धर्माचा मुद्दा नव्हता, राज्याचा मुद्दा होता. धर्मनिष्ठा मुख्य नव्हती, राजनिष्ठा मुख्य होती. म्हणून हिंदूच्या पदरी मुसलमान, मुसलमानाच्या पदरी हिंदू. आणि लढाया कशा झाल्या? मुसलमानांच्या लढाया झाल्या होत्या की नाही त्या काळात? दिल्लीच्या दरबारामध्ये त्या लोधीला पराभूत करून त्याच्या जागी आलेला बाबर, दोघे मुसलमानच होते की ते आपसात लढत होते ना. औरंगजेब जो लढाईला आला महाराष्ट्रामध्ये, त्याने इथल्या जेवढ्या मुसलमान शाह्या होत्या, निजामशाही, कुतुबशाही, आदिलशाही, अमकीशाही, ह्या सगळ्या शाह्यांच्या विरुद्ध औरंगजेब लढला. मुसलमान विरुद्ध मुसलमान अशा सुद्धा लढाया त्या का. धर्माचा मुद्दा नव्हता. हे कोणी धर्मासाठी लढत नव्हते. स्पष्टपणे सांगतो, शिवाजी सुद्धा धर्मासाठी लढत नव्हता आणि औरंगजेब सुद्धा धर्मासाठी लढत नव्हता. राज्य करायचं याच्यासाठी त्यांच्या लढाया चालू होत्या. धर्माचा मुद्दा नव्हता. आता काय आहे, काही लोकांना आपला माल विकत नाही असं वाटलं का त्याच्यावर ते शिवाजीचा शिक्का मारते आणि सांगते हा माल शिवाजीचा आहे घ्या. समोरच्याला काय वाटतंय, शिवाजीचा फोटो आहे मग खरंच असेल. शिवाजी महाराजांच्या चरित्राचा दुरुपयोग, विकृती करून दुरुपयोग सगळ्यात जास्त जर कुठे होत असेल तर तो आता महाराष्ट्रामध्ये होतोय. आणि म्हणून तुम्हाला मी सांगतो की खरं शिवचरित्र समजावून घेतलं पाहिजे. लढाया मुसलमान विरुद्ध मुसलमान, हिंदू विरुद्ध मुसलमान, हिंदू मुसलमान एका बाजूला, दुसऱ्या बाजूला हिंदू मुसलमान दुसऱ्या बाजूला, अशा लढाया. पण काही अफजल खानाचा होता हे बाबरावने मला आठवण करून दिली. खरं म्हणजे अर्धा इतिहास पाहून आणि लोक मारामाऱ्या करते.
हा? हे मिरजेला जी मारामारी झाली गेल्या वेळेला इलेक्शनच्या अगोदर, आणि त्याच्यामुळे शहाणे लोक सांगतायत की शिवसेना भाजपचे 5 आमदार निवडून आले. कशामुळं? मिरजेची दंगल कशाबद्दल झाली? अफजल खानाचं पोस्टर त्या पोराने उभं केलं आणि एक त्याचं कोथळा शिवाजीनं बाहेर काढलं, असं चित्र लावून त्याच्यावरनं मारामार, लावावं का लावू नये, लावावं का लावू नये, लावावं का लावू नये. खरा इतिहास काय? अफजल खानानं शिवाजीनं आपल्या मिठीमध्ये घेऊन त्याच्यावर वार करायचा प्रयत्न केला. शिवाजी हुशार असल्यामुळं त्याचा वार बसायच्या त्याच्या अंगामध्ये चिलखत होतं, वार बसला नाही. आणि त्याच्या हातामध्ये ज्या वाघनख्या होत्या त्या वाघनख्या पोटामध्ये घालून आणि अफजल खानाचा कोथळा बाहेर काढ. हा इतिहास आहे, हे खरं आहे. काही लोक काय सांगतात, मग खरा इतिहास सांगायचा का नाही? माझं म्हणणं खरा इतिहास सांगायचा, पण पुरा इतिहास सांगायचा. पुरा इतिहास काय सांगतो? ज्या वेळेला तो अफजल खान मोठ्यानं ओरडला तेव्हा त्या अफजल खानाच्या बरोबर त्याचा एक वकील आला होता. तेव्हाच्या वकिलाकडे तलवारी बी असायच्या, सगळ्यांच्याकडेच असायच्या. आताच्या वकिलाकडे नाही. त्याचा वकील कोण? अफजल खान, मुसलमान. त्याचा वकील कोण? कृष्णाजी भास्कर कुलकर्णी. काही लोक बघा लिहिताना कुलकर्णी तेवढं लिहित नाही, एवढंच लिहितात. काय? कृष्णाजी भास्कर, कृष्णाजी भास्कर. का रे बाबा, लिह कुलकर्णी बी लिहि की, पूर्ण लिहा की. कुलकर्णी लिहिलं म्हणजे तो हिंदू आहे एवढी गॅरंटी झाली हो. कृष्णाजी भास्कर म्हणजे कोणी कुणाला माहिती? जायला जरा शंका. त्या कृष्णाजी भास्कर कुलकर्णीने इतिहास असं सांगतो, शिवाजी महाराजांच्या डोक्यावर तलवार मारली. हा इतिहास आहे. शिवाजी महाराजांच्या डोक्यामध्ये जिरेटोप असल्यामुळं डोक्याला इजा झाली नाही, पण तलवार घसरली आणि खांद्याला इजा झाली. मग शिवाजी महाराजांच्या बरोबर जी माणसं आली होती त्यानं पट्टा काढला. त्याच्याबरोबर सय्यद बंडा नावाचा एक मुसलमान होता शिवाजी महाराजांच्या बरोबर, आणि त्यानं पट्ट्यानं दुसरा वार तो कृष्णाजी भास्कर कुलकर्णी करायचा हात वरच्यावर छाटला, म्हणून शिवाजी वाचला. मग हे बी दाखवा आणि ते बी दाखवा. कृष्णाजी भास्कर कुलकर्णी बी दाखवा, त्यानं शिवाजी महाराजांच्या डोक्यावर तलवार हाणली ते बी दाखवा, आणि अफजल खानाचा कोथळा काढला ते बी दाखवा. इतिहास जर दाखवायचा तर पूर्ण इतिहास दाखवा, अर्धवट इतिहास दाखवू नये. हे अर्धलंय वाईट असतं बरं का, ते सांगत बसत नाही. आता ते जरा जास्त वेळ लागेल, पण त्यातलं एक शेवटचं हे आहे. काय आहे? निम हाकीम मालूम आहे? हा, निम हाकीम खतरे जान. हे अर्धवट इतिहास सांगणारे आहे. 15 मिनिटांमध्ये आपण पुरं आहे. बरोबर आहे ना? 15 मिनिटं नाही, नमाजाला जायचं म्हणून 15 मिनिटं. शिवाजी महाराजांनी आपल्या सैन्याला दिलेली आज्ञा माझ्या मित्रांनी सांगितली. शिवाजी महाराजांनी सुरत लुटली होती, जुन्नरचा बाजार लुटला होता. त्या काळामध्ये शत्रूच्या हद्दीत जायचं, तिथे लुटालूट करायची आणि तिथली संपत्ती आणून स्वराज्याचा कारभार चालवायचा, असा शिरस्ताच होता. पण शिवाजी महाराजांनी मशीद पाडली, एखादी तरी मशीद पाडली असा इतिहास आहे काय? एक तरी मशीद, एकही मशीद पाडली नाही. त्याच्या अगोदर काही मशिदी या हिंदूंची देवळं पाडून त्याच्यावर बसवलेल्या होत्या. अशी सुद्धा मशीद शिवाजी महाराजांनी पाडली नाही. ज्यांना मशिदी पाडायच्या असतील त्यांनी आपल्या नावानं काय करायचं ते करावं, शिवाजीच्या नावानं काही करू नये, एवढाच मुद्दा. शिवाजीनं आपल्या सैन्याला दिलेल्या आज्ञा प्रसिद्ध आहेत. तुमच्यापैकी कोणी अभ्यासक असतील तर त्यांच्या माहितीसाठी सांगतो, कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाने शिवाजी महाराजांची आज्ञापत्रे या नावाचं पुस्तक छापून प्रसिद्ध केलेलं आहे. ते काढून वाचा.
त्या पत्रात त्याच्यामध्ये त्यांनी शिवाजीने सांगितलं, लढाईच्या धुमश्चक्रीत मुसलमानांचा पवित्र ग्रंथ आपल्या हाती आला तर साफ सुथरा करून आपल्या पदरी असणाऱ्या मुसलमानास द्यावा. आणि ज्याप्रमाणे अगोदरचे एक वाक्य, हे बघा माझं सगळं व्याख्यान विसरायचं ते विसरा, पण एक लक्षात ठेवा, कोणचं? रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लावू नका, एवढं लक्षात ठेवा. आणि ह्या पत्रात जे लिहिलंय ते आणखी लक्षात ठेवा. ह्या पत्र या आज्ञेत असं लिहिलंय कुराणाच्या बद्दलच्या, त्याचं शेवटचं वाक्य आहे, आपला धर्म आपणास प्यारा, त्यांचा धर्म त्यांना प्यारा. एवढं लक्षात ठेवा. आपला धर्म आपणास प्यारा, त्यांचा धर्म त्यांना प्यारा. शिवाजी महाराजांच्या धर्माकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा या 4 शब्दामध्ये आलेला आहे. आपला धर्म आपणास प्यारा, त्यांचा धर्म त्यांना प्यारा. शिवाजी महाराज म्हणाले, मी माझ्या धर्माप्रमाणे वागतो, त्यांनी त्यांच्या धर्माप्रमाणे वागावं. असं वागणारे काही मुसलमान राजे होऊन गेले का नाही? अकबराचं नाव ऐकलंय काय? त्या सिनेमा तुमच्यापर्यंत आलाय का नाही अजून कुणाला माहिती? आलाय का नाही? जोधा अकबर कोण होती? जोधाबाई राजपूत होती, हिंदू होती, लग्न केलं तिच्या बरोबर, पण तिला धर्म बदलायला लावला का? उलट किल्ल्यामध्ये तुला तुझ्या धर्माप्रमाणे पूजा करता यावी म्हणून देऊळ बांधून दिलं. असेही मुसलमान राजे होते. ह्या अकबराचा दाखला, आता वेळ नाही, तुम्ही ते पुस्तक विकत घ्या 20-20 रुपयाचं. त्याच्यामध्ये शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला पत्र लिहिलंय. कशाबद्दल पत्र लिहिलं? औरंगजेबाने जिझिया कर बसवला होता, फक्त हिंदूंच्यावर कर. त्याच्याबद्दल शिवाजी महाराजांनी त्यांना पत्र लिहिलंय. अरे काय उत्तम पत्र आहे, तुम्हाला मी सांगतो. आम्ही कसले वकील आणि कसले डॉक्टर काय सांगतोय तुम्हाला मी सांगतो, त्या शिवाजीला लिहून ठेव. नाही हो, खरं सांग का, आपण शिकलो म्हणजे लई शहाणे झालो. त्या वकिलावर नव मी बी वकीलच आहे ना. तेव्हा वकील कसे असतात हे मला माहित आहे ना. मुद्दा काय होता? शिवाजी महाराजांनी औरंगजेबाच्या पत्रामध्ये असं लिहिलं, कुराण हा ईश्वराचा शब्द आहे, आसमानी किताब आहे, आसमानी किताब आहे. कुराणामध्ये परमेश्वर हा कुणाचा परमेश्वर म्हणून अल्लाह किसका खुदा? फक्त मुसलमानांचा खुदा असं लिहिलंय का? सबका सबका मालिक. या अवनी तलावर जे राहतात, हिंदू मुसलमान ख्रिश्चन जे कोणी असतील ते, त्या सगळ्यांचा पिता अल्लाह असंच लिहिलंय ना. याची आठवण औरंगजेबाला शिवाजी महाराजांनी पत्र लिहून दिली. अरे तू मुसलमान आहेस, मी हिंदू आहे, तुझं कुराण तरी वाच. काय लिहिलंय कुराणामध्ये? आणि मग त्यांनी त्याला सांगितलं, अकबर तर तुझ्यापेक्षा मोठा राजा होता, 50 वर्ष त्याने राज्य केलं, पण अकबरानं जिझिया कर बसवला नाही, तू जिझिया कर बसू नकोस. आणि पुढे लिहिलं ते सगळं आता सांगत बसत नाही. आजच्या काळामध्ये उपयोगी पडेल असं एक वाक्य त्याच्यात आहे. प्रजा जिथे संतापते, त्या प्रजेच्या संतापामध्ये राज्यांचा अंत होतो. अकबराचा राज्याचा अंत झाला नाही प्रजेमुळे, पण तू जर असा वागलास, अप्रत्यक्ष सूचना, तू जर असा वागलास तर तुझ्या राज्याचा अंत होईल. शिवाजी महाराज यांचा धर्मप्रेम काय होतं यासाठी म्हणून तुम्हाला या गोष्टी सांगितल्या. आणखी एक मुद्दा सांग, 5-10 मिनिटं तो पण एक मुद्द्याचं मन तेवढं सांगूया. मुसलमानांनी देवळं लुटली, खरी का खोट? खरं. राज्य करायला निघालेल्या मुसलमानांनी राज्य विस्तार करता करता वाट्यामध्ये आलेली देवळं लुटली. ही गोष्ट खरी आहे. कोणची देवळं लुटली? आधी खोलाचा. डोंगरावरची देवळं लुटली काय? डोंगरावरची देवळं लुटली नाही. तुम्हाला माहिती आहे डोंगरावरच्या देवात काय असते? एक देव असतोय
एक झेंडा असतोय आणि तिथं कोणच नसतंय. ज्योतिबा नाईकबा हे जे सगळे आमचे बा आहेत, मसोबा बिरोबा खंडोबा हे सगळे डोंगरावर आहेत आणि त्यांच्याकडे संपत्ती नव्हती. पण सपाट जमिनीवर सुपीक जमिनीच्या आजूबाजूला जी मंदिरं होती ती मंदिरं किंवा धर्मस्थळं नव्हती, तर ती संपत्तीची केंद्र होती, ती सत्तेची केंद्र होती. संपत्ती लुटण्यासाठी, सत्ता हस्तगत करण्यासाठी, राज्य विस्तार करण्यासाठी मुसलमान राजांनी देवळं लुटली. डोंगरावरची लुटली नाही, कारण डोंगरावर काहीच नाही. पण राज्य स्थापन झाल्यानंतर ज्या मुसलमान राजांनी देवळं लुटली, त्याच मुसलमान राजांनी देवळांना देणग्या दिल्या. औरंगजेब हा त्यांच्यातला जास्त धर्मनिष्ठ किंवा धर्मवेडा म्हणा असा राजा होता. यानं गुजरातेतल्या देवळांना दानं दिली. 200 गावं इनाम दिली. काशी विश्वेश्वराला नामं दिली. आपला शृंगेरी कर्नाटकातलं मठ, शंकराचार्यांचा मठ, हिंदूंचा धर्मगुरु, ह्या शंकराचार्यांचा मठ पेशव्यांनी लुटला होता. पेशवे म्हणजे मुसलमान नव्हे, हिंदू ब्राह्मण. त्यांनी शृंगेरीचा मठ लुटला आणि तो शृंगेरीचा मठ बांधून कोणी दिला? टिपू सुलताननं बांधून दिला. देवळं पाडली कारण राज्य, देवळांना दान दिलं कारण राज्य. तुम्हाला दान देऊन तुमचा तुमचा धर्म तुम्ही पाळत असाल, मला त्रास देत नसाल, तर माझं तुमच्याशी भांडण नाही. माझ्या राज्याला जर त्रास दिला तर माझं तुमच्याशी भांडण आहे. राज्यकर्ते असेच असतात बरं का. आताचे स्वराज्यकर्ते की नाही, आम्ही मोर्चे काढतो मोठे मोठे, तर ते म्हणतात नाही तुमचा मोर्चा बरोबर आहे, तुमचं म्हणणं बरोबर आहे. आम्ही जर म्हणलो तुमची खुर्ची जरा बाजूला करा, ते तेवढं बरोबर नाही. मुद्दा खुर्चीचा आहे, मुद्दा देवळं लुटण्याचा किंवा देवळांना देणगी देण्याचा नाही. आणि म्हणून तुम्हाला मी सांगतो, शिवाजी महाराजांचं चरित्र हे आपण समजावून या कारणासाठी घ्यायला पाहिजे. शेवटचा एक मुद्दा सांगतो थांबतो. मग खोटा इतिहास का सांगतात? इतिहास विकृत करून का सांगतात? इतिहास हे एक हत्यार आहे. इतिहास हे एक हत्यार आहे. बंदुकीपेक्षा, तलवारीपेक्षा, धनुष्यबाणापेक्षा अतिशय प्रभावी हत्यार आहे. आपला आपला इतिहास सर्वांना प्यारा असतो. शिवाजी महाराज की जय म्हटलं की महाराष्ट्रातल्या लोकांना बरं वाटतं. म्हणून तुम्हाला मी सांगतो, शिवाजीचा इतिहास वाकडा करून सांगायचा आणि तो मुसलमान द्वेष्टा नसताना सुद्धा त्याला मुसलमान द्वेष्टा असं सांगायचं. इतिहासाचा वापर सध्याच्या राजकारणासाठी, इतिहासाचा वापर आपली सत्ता मिळवण्यासाठी, आपली सत्ता टिकवण्यासाठी केला जातो. एकटा शिवाजीचाच इतिहास वाकडा सांगितला असं नाही. तुम्हाला माहित आहे का तुकाराम महाराजाचा काय इतिहास सांगितला? ते म्हणजे तुकाराम महाराज सदैव वैकुंठाला गेले. कसे गेले? विमानाला त्यात बसले गेले. कुणी पाहिलं? सांगणाऱ्याने एकट्यानेच पाहिलं. तुम्ही काय नाही पाहिलं? तुम्ही पुण्यवान नाही, तुम्हाला कसं दिसेल? लय हुशार जात, लय हुशार तुम्हाला बनवा बनवी करण्यात. महात्मा गांधींचा खून केला, बरोबर आहे ना? आणि काय लिहून ठेवलं? महात्मा गांधींचा वध झाला. वध आणि खून यात काय फरक? कोणतरी तुमच्यापैकी म्हणल खून काय आणि वध काय, मेलं नव. तसं नव, ते इतकं सोपं नाही. ते वध केला. वध हा दुष्टाचा वध असतो. दुष्टाला जेव्हा मारलं जातं
त्याला वध म्हणतात. कंसाचा वध, महिषासुराचा वध, वाईटाचा वध. पण वध केलं म्हणजे त्याचा अर्थ काय होतो कळतंय काय? महात्मा गांधींचा वध केला याचा अर्थ काय होतो? महात्मा गांधी नालायक होता, त्याला मारला म्हणजे चांगलं कार्य केलं असं लिहितात. इतिहास वाकडा करून सांगतात. आपले काय आपण लक्षात सुद्धा ठेवत नाही हो. आपण बरोबरच बघतोय. एका मंत्र्यानं तुमच्या जिल्ह्यामध्ये येऊन असं भाषण केलं की महात्मा गांधींचे पुतळे पाडून त्याच्या ठिकाणी नथुरामाचे पुतळे बसवावे लागतील. माहिती आहे तुम्हाला कोण येते? नसेल माहिती. कशाला लक्षात ठेवाल तुम्ही? कारण त्यानं शिवसेना सोडली आणि आता काँग्रेसमध्ये आलाय. व्यासपीठावर असलेल्या मित्रांनी रागवणे. छगन भुजबळ भाषण ऐकायला मी गेलो नव्हतो, वर्तमानपत्रात छापून आलेला आहे. शिवसेनेमध्ये असताना छगन भुजबळांनी भाषण केलं होतं. मी जाहीरपणे सांगतो, त्यानं सांगितलं होतं की महात्मा गांधींचे पुतळे पाडून त्या ठिकाणी. आता म्हणत नाहीत, तेव्हा का म्हटले? सत्तेसाठी. आता का म्हणत नाहीत? सत्तेसाठी. मुख्य मुद्दा सत्तेचा. इतिहास वाकडा करून सांगायचा. ज्ञानेश्वरांनी म्हणे काय केलं? समाधी घेतली. आणि शिवाजी महाराज म्हणे गो ब्राह्मण प्रतिपालक होता. शिवाजी महाराजांची स्वतःच्या दस्तुराची 27 पत्र मिळाली. एकाही पत्रामध्ये शिवाजी महाराज स्वतःला गो ब्राह्मण प्रतिपालक असे म्हणाले नाहीत. हे आपले महात्मा फुले म्हणाले. पण मग गो ब्राह्मण प्रतिपालक कोण म्हटलं असेल? दोघांपैकी एक. गो किंवा ब्राह्मण, दोघांपैकी एक म्हणेल का नाही? आता गोला बिचारीला काही बोलताच येत नाही, मग कोण म्हणलं असेल? शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करायला ज्या ब्राह्मणांनी नकार दिला ती ब्राह्मण मंडळी आता सांगतायत शिवाजी आमचा राणा आणि मराठी आमचा बाणा. काय रे बाबा, तेव्हा तुझ्या बाणानं अचानक काय केलं होतं? शिवाजी महाराजांना शूद्र म्हणून संबोधलं. खरं म्हणजे तो क्षुद्र होता का क्षत्रिय होता हा मुद्दा गैरलागू आहे. तो शूर होता, तो मोठा होता. आणि म्हणून महात्मा फुल्यांनी जेव्हा त्यांचा पोवाडा लिहिला तेव्हा शिवाजी महाराजांचं वर्णन त्यांनी केलं कुळवाडी भूषण. एक सांगतो शेवटी, इथे मुस्लिम समाजातले बरेच लोक जमलेले आहेत. बाबा हो, इब्राहिम खानाचा कुणीतरी वारस जिवंत आहे का त्याचा निर्वंश झाला आहे ना? कुणीतरी सांगा ना तुम्ही, मी आहे त्याचा वारस म्हणून. मदारी मेहताचे कोणीतरी वंशज आहेत का नाही? सांगा ना तुम्ही. आम्ही आमचं रक्त सांडलं याच्यासाठी म्हणून. तो जो सिद्धी हिलाल सांगितला, तो जो काजी हैदर सांगितला, तो शामा खान सांगितला, तो नूर खान बेग सांगितला, हे या देशातले या महाराष्ट्रातली माणसं ना. ते काही परागंदा झाले नव्हते, ते इथेच राहिले होते. तुम्ही त्यांचेच वंशज आहात. मग असं सांगत का सुटत नाही? काय सांगायला लागलास? शिवाजी महाराजांचं राज्य स्थापनेमध्ये मुसलमानांचं सुद्धा रक्त सांडलेलं आहे. किती प्रमाणामध्ये? लोकसंख्येमध्ये आमचं प्रमाण शिवाजीच्या काळामध्ये जेवढं होतं तेवढ्या प्रमाणामध्ये मुसलमानांचं सुद्धा रक्त शिवकार्यासाठी सांडलेलं आहे. आपण जाताना एवढं जरी लक्षामध्ये ठेवलं की ही 5-6 नावं आपण त्याचे वारस होतो. बरंच सांगता येणं शक्य आहे. पण मी तुम्हाला सांग का, गड्यावर ज्ञानाला पर्याय नाही, शहाणपणाला पर्याय नाही. बरीच तरुण मंडळी आहेत. या तरुण मंडळीला काय वाटतंय? मला बरेच भेटतात. ते काय सांगतात, हे इतिहास काढा, ते वाचा, ते लक्षात ठेवा. हे जरा त्रासाचं काम. एवढं कोणी करायचंय? कुणाला बडवायचं तेवढं सांगा, जाऊन बडवतो का नाही बघा. आणि मग कोण कुणाला बडवतं? आमचा अनुभव सांगतो. हिंदू मुसलमानांच्या दंग्यामध्ये कोण मरतं? 5
5 मजली वाडा तुटला असं कधी ऐकलंय? डिपार्टमेंटल स्टोअरला काडी लागली असं कधी वाचलंय? कोण मरतंय? गरीब, झोपडपट्टी, रस्त्याच्या कडेच ते खोकी, टपरीवाला लाथ मारली तर त्याचं भांडवल बोंबलतंय, असे टपरीवाले मरतात. कारण का? हिंदू मध्ये लोक जातात कसबी प्रचारक आणि काय सांगतात? हिंदूंनो जागे व्हा. जागे नाही, हे जागे म्हणजे तुमचं मत झालं, जागृत व्हा. तेवढा शब्दात नाही, त्याच्या पाठीमागची भावना तशीच आहे. हिंदूंनो जागृत व्हा, धर्म संकटात आहे. जाग कोण होतं सांगू? जे बेकार असते का नाही ते जागवत आहे. मामलेदार असलेलं हिंदू कशाला जागा होईल? बँकेमध्ये नोकरी असलेलं कशाला जागा होईल? जागा कोण होत आहे? कंगाल आहे ते जागे, तर काही कामच नाही हो, मग ते जागा होत लागते कामाला. पण दुसरीकडे मी सांगतो, मुसलमानांच्या बी सभा घेतात, तिकडे बी एक RSS आहे, तिकडे भी एक RSS आहे. ते काय सांगतात? इस्लाम खतरे में है, भाइयो खडे हो जा. कोण खडं होतंय? तिकडं कंगाल आहे, तिकडचं कंगाल खडं होते. तिकडचं कंगाल आणि इकडचं कंगाल हे त्याला मारतात, ते त्याला मारताय. आणि जागे व्हा सांगणारे, जागृत व्हा सांगणारे काय सांगतात? आईला जाऊन भेटतात आणि काय सांगतात? मातोश्री वाईट वाटून घेऊ नका, तुमचा पुत्र धर्माच्या कामी आला. तुझं कार्ट कसं येत नाही, आमच्यात कसं येतंय सांग? गरीबाच्यात कसं येतंय? हिंदू मुसलमानांच्या मारामारा म्हणजे हिंदूकडचे गरीब आणि मुसलमानांचे गरीब यांच्या मारामाऱ्या आहेत, आणि टग्यांचं फावण्याच्या मारामाऱ्या आहेत. हिंदू आणि मुसलमान दोघांनी हातात हात घालून, आज जसं तुम्हाला मी सांगतो की व्यासपीठावर हिंदू आहेत, मुसलमान आहेत, समोर हिंदू आहेत, मुसलमान आहेत, चांगली गोष्ट आहे. दोघे जण आपण शिवाजी महाराज की जय म्हणतोय. शिवाजी महाराजांचा धर्म, धर्माबद्दलचा दृष्टिकोन, तुमचा धर्म तुम्हाला प्यारा, आमचा धर्म आम्हाला प्यारा, या भेदानं आपण वागूया. आणि मग खऱ्या अर्थानं शिवजयंती साजरी झाली. बरं झालंय, सुरू झालंय. 2-3 वर्षापूर्वी मी सांगलीला अशाच मुसलमानांच्या मोहल्ल्यात जाऊन शिवजयंती करून आलो. हळूहळू पसरायला लागलंय. जरा जोर लावा, जरा जोर लावा. काय नाही, इथं पुढे ठरवायचंय. प्रत्येक मुसलमानाच्या गल्लीमध्ये शिवाजी महाराजांची जयंती झालीच पाहिजे, झालीच पाहिजे. आणि घोषणा काय? शिवाजी महाराजांच्या स्वराज्य कार्यामध्ये ज्या मुसलमानांचे रक्त सांडले, त्या मुसलमानांची शपथ घेऊन आम्ही शिवाजी महाराजांची जयंती साजरी करतो. आपण ज्या उत्तम उपक्रम केला. इतिहास वर्तमान समजण्यासाठी असतो. ज्यांचा इतिहास चुकेल त्यांना वर्तमान नीट समजणार नाही, आणि ज्यांना वर्तमान नीट समजणार नाही त्यांना भविष्य घडवता येणार नाही. इतिहास समजावून घ्या. इतिहास समजावून घेतला म्हणजे वर्तमान समजेल, आणि वर्तमान समजलं म्हणजे भविष्य घडवायला मदत होईल. आपण तसं कराल अशी अपेक्षा बाळगतो. संयोजकांचे आणि तुमचा आभार म्हणून एक विनंती, चहा पाण्यासाठी पोटात घालायला पैसे खर्च करायची आपल्याला फार सवय आहे, पण डोक्यात घालायची काही आपल्याला सवय नाही. वाचायला लागलं का जरा डोकं दुखतंय असं काय, दुखू द्या डोकं, पोट दुखेपर्यंत खाता. तसं डोक्यात घालण्यासाठी 80 पानाचं पुस्तक 20 रुपयाला. हा धंदा तोट्याचा आहे, पण तरी सुद्धा